राज्य तथा केंद्र सरकार समाज के वंचित घटकों के लिए विविध योजना चलाती है, लेकिन लोकतंत्र का चौथा आधार स्तंभ कहे जाने वाले पत्रकारों के लिए ना तो शासन योजना बनाती है और ना ही कोई योजना में उन्हें भागीदारी दी जाती है। वर्तमान में जो योजना चल रही है वह भी नियम और शर्त के कारण पत्रकारों तक नहीं पहुंची और अनेक लोग इस योजना से वंचित है। एक तरफ से देखा जाए तो प्रत्यक्ष फील्ड पर काम करने वाला पत्रकार ही वंचित घटकों में शामिल हो चुका है। ऐसे पत्रकारों को सरकार अपना लाड़का कब बनाएगी, ऐसा सवाल मराठी पत्रकार परिषद के विश्वस्त किरण नाइक ने उपस्थित किया। जिला मराठी पत्रकार भवन में शनिवार की शाम मराठी पत्रकार परिषद मुंबई के पदाधिकारियों का सत्कार समारंभ आयोजित किया गया था। इस अवसर पर वह बोल रहे थे। कार्यक्रम में जिला मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष तथा सांध्य दैनिक अमरावती मंडल के संपादक अनिल अग्रवाल, मराठी पत्रकार परिषद मुंबई के अध्यक्ष शरद ताबले और महिला विभाग के अध्यक्ष जानवी पाटिल प्रमुख रूप से उपस्थित थे। इन पदाधिकारियों का मराठी पत्रकार संघ के पदाधिकारियों की ओर से शॉल, श्रीफल और सम्मान चिन्ह तथा पुष्पगुच्छ देकर सत्कार किया गया। इस अवसर पर मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष अनिल जी अग्रवाल ने अपने प्रास्ताविक में संगठन की पृष्ठभूमि रखते हुए भवन का निर्माण और रखरखाव के लिए जो कार्य किए जा रहे हैं और खर्च के लिए जो निधि इकट्ठा की जाती है उसके बारे में विस्तृत जानकारी दी। उन्होंने कहा कि मराठी पत्रकार संघ आर्थिक रूप से कमजोर है, इसलिए अमरावती मराठी पत्रकार संघ परिषद का राष्ट्रीय अधिवेशन होना चाहिए। यह भी सभी पदाधिकारियों की इच्छा है। उन्होंने कहा कि 1989 से लेकर 1990 में अमरावती में अधिवेशन लिया गया था। इसके बाद महाराष्ट्र विदर्भ क्षेत्र में अधिवेशन नहीं हुआ, इसलिए नागपुर की तुलना में अमरावती जिले को प्राथमिकता दी जाए तथा अमरावती जिले में पत्रकारों को आवास योजना का मानस रखते हुए यह योजना पूर्ण हो गई तो महाराष्ट्र का अमरावती जिला मराठी पत्रकार संघ का वह पहला संगठन होगा जिसने पत्रकारों के लिए आवास की व्यवस्था की है। मराठी पत्रकार परिषद संलग्न आपल्या अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या पत्रकार भवनात आज मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त आणि आपले नेते श्री किरण भाऊ नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आमचे मित्र श्री शरद भाऊ पाबळे आणि मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती जानवी पाटील इथे या सत्कार आणि सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। खरं तर हा मला असं वाटतं या पत्रकार भवनात होणारा खूप कार्यक्रम इथे झाले, सगळ्यात मोठा आपण कार्यक्रम त्याला म्हणू शकतो। उपस्थितीच्या प्रमाणात आपण बघा, आपण फक्त कार्यकारिणीची सदस्यांना बोलून हा कार्यक्रम घेतला आहे आणि जेव्हापासून पत्रकार भवनाची इथे स्थापना झाली तेव्हापासून आपले प्रयत्न आहेत अमरावतीला एक अधिवेशन व्हावं, राष्ट्रीय अधिवेशन, आणि त्यासाठी आमचे सर्वांचे नेते श्री एस.एन. देशमुख साहेब यांच्यासोबत मी 2-3 वेळा बोलून चुकलो आहे। या व्यतिरिक्त आमचे दुसरे नेते श्री किरण भाऊ नाईक जे एस.एन. देशमुख साहेबांचे राईट हँड लेफ्ट हँड सगळे समजले जातात, त्यांना मी 2-3 वेळा विनंती केली। एक वेळा विजू वळेने अमरावती प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीला जाऊन आमची रीतसर विनंती पण तिथे केलेली आहे। रीतसर विनंतीचे 2 पत्र मी एस.एन. देशमुख साहेबांना आणि किरण नाईक साहेबांना पाठवले आहे आणि पापळे जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना मी अभिनंदन करताना जेव्हा पहिला फोन केला, अभिनंदन झाल्याबरोबर मी त्यांना विनंती केली की अमरावतीला अधिवेशन केव्हा घेत आहे। या अगोदर अमरावती विभागात शेगावला अधिवेशन झालं होतं, त्याच्यामुळे बहुतेक आम्हाला अधिवेशन लवकर भेटत नाही आहे। पण आता योगायोग असा झाला, अमरावतीला राज्य अधिस्वीकृती समितीची तात्कालिक बैठक आपण त्याला म्हणू शकतो। खूप वेळेवर आता किरण भाऊनी तेच मला सांगितलं, पहिले ही बैठक कोकणला होणार होती आणि वेळेवर ही बैठक अमरावतीला ठरली। मला 4 दिवस अगोदर यदूंच्या माध्यमाने ही बातमी कळाली की इथे बैठक होत आहे। मी त्वरित किरण भाऊंना फोन लावला, म्हणजे आपण इथे या तर आपण पत्रकार भवनात यावं, पत्रकार भवनाचा अवलोकन करावं, पत्रकार संघाला भेट द्यावी आणि आमच्याशी हितगुज करावी। आजच्या एकंदरीत
या आयोजनाचा मागचं एकच उद्देश आहे, पदाधिकाऱ्यांनी इथे यावं आणि आपण त्याचा कौटुंबिक सन्मान करावं आणि त्या उद्देशाने आपण आज तिथे उपस्थित झालो आहे. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळची ही जी वेळ असते 4 ते 8ची आणि सगळ्यात महत्त्वाचं बापरे साहेब, या संघात सगळे ऍक्टिव्ह पत्रकार आहेत आणि ज्या संघात ऍक्टिव्ह पत्रकार आहेत तिथे ही जी वेळ आहे कार्यक्रमाची ती सगळ्यात चुकीची वेळ आहे मला असं वाटतं. आमच्या कार्यक्रमाने 30 लोक आहेत. आता हळूहळू सगळी संख्या होत आहे आणि जेव्हा आम्ही कार्यक्रम हा ठरवला म्हणजे त्याचं नियोजन केलं, प्रफुल्ल, बिजू, सुधीर सगळ्यांशी बोललो. वास्तविक या संघात एक पद्धत आहे बापरे साहेब, आम्ही कोणताही कार्यक्रम बैठकीशिवाय ठरवत नाही. हा पहिला कार्यक्रम आहे ज्याच्यासाठी आपण बैठक घेतली नाही आणि डायरेक्ट ठरवला. जेव्हापासून पत्रकार संघाची स्थापना झाली तेव्हापासून मी अध्यक्ष झालो, छोट्या आणि छोटी गोष्टी आम्ही पहिले कार्यकारिणीच्या बैठकीत ठेवतो, त्याच्यानंतर त्याला ठरवतो. वास्तविक या जिल्हा मराठी पत्रकार संघाचा जास्त खोल इतिहास किरण भाऊंना सांगण्याची आवश्यकता आहे मला असं वाटत नाही. मी जेव्हा प्रेस काउन्सिलला होतो माझी आणि किरण भाऊची पहिली भेट झाली जवळपास भाऊ 2007ला वगैरे औरंगाबादला. मी प्रेस काउन्सिलचं 1 मेंबर कमिटी म्हणून औरंगाबादला गेलो तेव्हा किरण भाऊंची माझी भेट झाली. किरण भाऊंना मी विनंती केली, म्हटलं हो साहेब, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाला मूर्त स्वरूप देऊन जिवंत करा. त्यांनी सांगितलं तुमच्यासारखे जर लोक आमच्याकडे आले तर आम्ही अवश्य काही सुरुवात करू. मग ते दिवस समोर चालत राहिले. SM देशमुख साहेबांची भेट घेत झाली. मग मुंबईच्या ऑफिसमध्ये मी जाऊन आलो 2-3 वेळा. किरण भाऊंची 2-3-4 वेळा भेट झाली. मग तो योग आला आणि अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी नव्याने मूर्तमेळ घेतला आणि किरण भाऊ तुम्हाला सांगताना आनंद वाटते, जेव्हा मी अध्यक्ष झालो आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला पत्रकार होण्यासाठी जागा द्या. पत्रकार होण्यासाठी जागा देत असताना आम्हाला मध्यवस्तीत द्या. वस्तीच्या बाहेर जागा दिली तर तिथे भरपूर पत्रकार भवन मी पाहिले, तिथे कुणी जात नाही, तिथे कोणती ऍक्टिव्हिटी होत नाही, पत्रकार परिषदही होत नाही. पत्रकारही वर्षाला 1 वेळा 6 जानेवारीला जातात. आमची जिद्द होती, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जिद्द होती आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला ती राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास करून विशेष बाब म्हणून नाईक साहेब ही जागा दिलेली आहे. ही जागा ओपन स्पेसची जागा आहे आणि लेआउटच्या ओपन स्पेसची जागा कोणाला देता येत नाही. पण आम्ही ते चुपचाप आतमध्ये घुसून ते काय करायचं होतं त्यावेळेस मी, चंदूभाऊ, प्रदीप, बिजू, प्रफुल्ल, शेट्टे गुरुजी सगळेच पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी घुसून ते काम घेऊन आलो. आता ते आणल्यानंतर पैसे नव्हते. पुन्हा त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री होते आपल्या जिल्ह्याचे बहुतेक. त्यांनी आम्हाला 10 लाख रुपये दिले. 10 लाख रुपयात काही होत नव्हतं. पुन्हा आम्ही फडणवीस साहेबांकडे गेलो, त्यांनी पैसे दिले आणि या पत्रकार भवनाची ही वास्तू उभी झाली. आता भीक मागू आंदोलन आमचं सुरूच होता. आम्ही कार्यक्रम घेतला. फडणवीस साहेबांनी ह्या वास्तूचं भूमिपूजन केलं आणि सांगताना आनंद वाटते, भूमिपूजन झाल्यानंतर त्याच मुख्यमंत्र्यांनी त्याच रेजिममध्ये याचं लोकार्पण केलं. 2 कार्यक्रम झाले साहेबांचे इथे आणि जेव्हा सांस्कृतिक भवनात आम्ही मोठा कार्यक्रम घेतला याचा लोकार्पणाचा, त्यावेळेस त्यांना मागणी केली की आम्हाला ई-लायब्ररीसाठी पैसे द्या. त्यांनी ई-लायब्ररीसाठी पुन्हा आम्हाला पैसे दिले. वरती आपण जाऊ. आता इथे आम्ही ई-लायब्ररी पण उभी केली आहे. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी जे प्रॅक्टिकल पाहिलं, पत्रकार भवन उभा होऊन जातो पण पत्रकार भवनात ऍक्टिव्हिटी आणि पत्रकार भवनाचा खर्च कुठून काढा, ही सगळ्यात मोठी एक समस्या पूर्ण राज्यभरात आहे. राज्यभरात काय, मी तर म्हणतो देशभरात आहे. आम्ही त्याच्यातून अक्कल लढवली. आम्ही वरची जागा कॉलॅबोरेशन करून भाड्यानं दिली. तिथे ई-लायब्ररी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस, भाषा शिकवण्याचे कोर्सेस, इंग्रजी, हिंदी वगैरे ती त्यांना कोलॅबोरेशन करून दिली आणि त्या पैशाच्या भरोशावर आता आमच्या पत्रकार संघाकडे 2.5 लाख रुपये बॅलन्स पण झालेला आहे. कधी कधी पत्रकार भवन चालवण्यासाठी प्रॉब्लेम होता. आता 2.5 लाख रुपये बॅलन्स पण झाला आहे.
आणि हे सगळं तुम्ही जे वास्तू पाहता प्रत्येक एसीकडे पाहत असाल तर हे कोणा ना कोणाकडनं आम्ही डोनेट करून हा प्रकल्प उभा केला. हा इतिहास मी फक्त याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे. आता सगळं आम्ही आमचं काम केलं. आता आमची तुम्हाला पुन्हा विनंती आहे, देशमुख साहेबांना मी लंडनला असताना पण मेसेज टाकला होता, आम्हाला राष्ट्रीय अधिवेशन द्या आणि बापरे साहेब तुमच्या रेझिममध्ये द्या, जेणेमुळे आम्ही सिद्ध करून दाखवू. आणि अमरावतीमध्ये बहुतेक 89 किंवा 90 मध्ये झाला होता एक राष्ट्रीय अधिवेशन. आणि त्या अधिवेशनाला त्यावेळेस मनोहर जोशी बहुतेक आले होते. मनोहर जोशी आणि मी त्यावेळेस खूप लहान होतो, म्हणजे यंग होतो एकदम. मी ते जवळून पाहिलं होतं. माझे मोठे बंधू त्यावेळेस ऍक्टिव्ह होते पत्रकारितेमध्ये. त्याच्यापेक्षा चांगलं अधिवेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मानस आहे. त्याचं आर्थिक नियोजन आमचं बोलून सगळ्यांशी झालेलं आहे. आणि नाही सर, आता तुम्ही संघटनेचे वरिष्ठ आमचे नेते आहेत, पदाधिकारी आहे, आपली संघटने सगळे कार्यकारिणी सदस्य आहे, तर संघटनेबद्दलच बोलणं व्हायला पाहिजे. मला असं वाटतं पत्रकारितेपेक्षा आपण याच्यावरच बोलायला पाहिजे. राज्याचा हा एकुलता एक असा संघटन आहे जिल्हा पातळीवरचा. बेटा और बजे ना हो, उसको हाथ में साइलेंट कर दे. और बजे ना दे, उसको हाथ में साइलेंट कर दे. उसको बजाने वाला हो, बजाने वाला. तालुका पातळीवर आमच्या 12 तालुक्याला शाखा आहे आणि 12ही तालुक्याला आम्ही पत्रकार दिवसाचा कार्यक्रम असो किंवा दुसरा कोणता कार्यक्रम असो, ते कार्यक्रम साजरा करण्यासाठी फंड इथून पाठवतो. त्यांना तिथून फंड कलेक्ट करण्याचे अधिकार नाही एकही तालुका. आणि आमची आतापर्यंत एकही पावती, आपले साहेब, एकही पावती आम्ही कोणत्याही पॉलिटिकल माणसाकडनं पैसे घेतले नाही. एकुलता एक संघटन असा असेल जिल्हा पातळीवरचा जो पॉलिटिकल माणसाकडे जाऊन हात पसरवत नाही. कोणत्याही पक्षाचं, जरी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला जागा दिली, पैसे दिले, तरी कोणत्याही पक्षाला आम्ही बांधील नाव. कोणत्याही एका नेत्याच्या अधीनस्थ पत्रकार किंवा त्याच्याकडनं आपण एक वेळा पैसे घेतले तर थोडंसं दबून राहाच लागते. आम्ही प्रत्येक कार्यकारिणीच्या बैठकीत हेच ठरवतो, आपण स्वतः खर्च करायचा. आणि सगळे एक वेळा मागच्या वर्षी अरुणनी जेवण दिलं पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचं, या वर्षी प्रफुल्लनी दिलं. एक आता माझा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला तर त्याचे खर्च चंदू सुजती आमचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी पूर्ण केलं. असं खर्च स्वतःचा खर्च करतात. कोणाकडचंही एक पैसा जमा करत नाही. आणि राहिलं पत्रकारितेशी संबंधित ऍक्टिव्हिटी, नाही साहेब, तिथे पत्रकार परिषद होतात, नियमित होतात. म्हणजे महिन्याला जवळपास 10 पत्रकार परिषद इथे होते. त्याचं शुल्क आपण घेतो, त्याच्या भरोशावर हा सगळं पत्रकार भवन चालतो. आणि वर्षाला 3 कार्यक्रम आम्ही इथे घेतो. एक पत्रकार दिवसाचा कार्यक्रम आहे. त्या व्यतिरिक्त आता पत्रकारांसाठी घरकुलाकरिता प्लॉटसाठी आमचे प्रयत्न मागील 3-4 वर्ष 5 वर्षापासून सुरू आहे. त्याच्यात एक तांत्रिक अडचण आली, त्याच्यामुळे ते काम थोडं रखडलं आहे. ते काम झालं तर अमरावतीच्या इतिहासात पत्रकारांना घरकुलासाठी प्लॉट देण्याचं काम मला असं वाटते फक्त आपला पहिला संघ राहील त्याच्या माध्यमाने दिला जाईल. आता माझी एक आणखीन आपल्याला विनंती अशी राहील, मागील 2-3 समित्यांमध्ये नाईक साहेब आपल्या संघाला पाहिजे तसं स्थान दिलं गेलं नाही. वरच्या पातळीवर काही राजकारण असतात, त्यांनी दिलं नाही. माझी वैयक्तिक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही थोडंसं याकडे लक्ष घालावं. मी बोललो, त्यांच्याशी पण बोललो, ते लोक जबाबदार आहेत. त्यांनी सांगितलं की आमची चूक झाली. आमचं एकच म्हणणं आहे, ज्यांचं जितकं अधिकार आहे तितकं वाटा त्यांना भेटलं पाहिजे. या एक्झिबिशन कमिटीमध्ये बुलढाण्याचे आपले काळेसाहेब घेतले गेले आपल्या संघातर्फे. मागच्या वेळेस या एक्झिबिशन कमिटीमध्ये आपल्या संघाचे 3 माणसं होती. हो, विभागीयमध्ये आमची 3 होती. ती आता कमी, यावेळेस एकच आहे, ती कमी केली. ते बोलतो काय अडचण. आणि त्या व्यतिरिक्त आपण इथे आलात आणि फोनवर केलेली विनंती आपण मान्य केली. आणि मी एका गोष्टीसाठी नाईक साहेबांचं अभिनंदन करेन. फक्त नाईक साहेबांचं याच्यासाठी की पावले साहेबांची माझी फार जास्त ओळख नाही आहे आणि जान्हवीताईंची माझी आज पहिलीच भेट आहे. नाईक साहेबांना मी मागील 20 वर्षापासून ह्या संघासाठी झटताना, लढताना आणि काम करताना पाहता.
आणि सतत 20 वर्ष एखाद्या संघटनेला जोडून काम करणे, मला असं वाटते हे पत्रकारितेसाठी नाईक साहेब आपलं भरपूर मोठं योगदान आहे. मी प्रेस काउन्सिलला असताना 24 राज्यात गेलो. मी असे भरपूर नेते पाहिले पत्रकारितेत जे 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष काम करतात, 6व्या वर्षी त्याच संघाला शिवाय देतात ज्या संघात ते 5 वर्ष काम करतात. पण आपण एक अशी आमचे उपाध्यक्ष चंदू सुजते आपण इथे आलेले आहे, मी त्यांचं स्वागत करतो. आणि नाईक साहेबांना आणि SM देशमुख साहेबांना आणि आमचे एक सिद्धार्थ शर्मा अकोला ह्या त्रिमूर्तीला मागील 20 वर्षापासून मी सतत काम करताना मनोहर भाऊ तुम्ही या गोष्टी साक्षात, उल्हास भाऊ येऊन गेले, त्यांची तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, पण त्यांची अग्रलेख लिहिण्याची वेळ चुकत नाही. एखादा जेवणाची वेळ चुकून जाते पण त्यांची अग्रलेख लिहिण्याची वेळ चुकत नाही. आणि अग्रलेख त्याच वेळेवर लिहावा असं त्यांचं एक प्रण आहे. त्यांना मी सांगितलं तुम्ही 5च्या अगोदर का नाही लिहिलं अग्रलेखात? नाही म्हणे मी 7लाच लिहितो. तर अशी प्रण असणारी माणसं अमरावतीतच फक्त आहे, दुसरं कुठेच नाही देशात कुठे. माझ्यासारखा माणूस असता असता तर 4 वाजता लिहून काढून घेतलं असतं अग्रलेख आपल्या साहेबांना भेटायचा, किरण नाईक साहेबांना, पण त्यांचा तो स्वभाव आहे. ते जुने सगळे दिवस आठवले. मराठे साहेब अध्यक्ष होते, प्रभुदाजी जयस्वाल अध्यक्ष महासचिव होते, मनोहर भाऊ ऍक्टिव्ह होते आणि जुनी मंडळी आताही आमच्यासोबत ऍक्टिव्ह आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि अमरावतीमध्ये 2 पत्रकार संघ आहे, दोन्ही पत्रकार संघात हेल्दी वातावरण आहे, हेल्दी कॉम्पिटिशन आहे, आपण असं म्हणू शकतो प्रोफेशनली. आणि अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघावर आपला लोकांचा आशीर्वाद आहे, हात आहे, साथ आहे, नेतृत्व आहे. पुनश्च आपल्याप्रती नाईक साहेबांप्रती पापले साहेब, अश्विनीताई किंवा सगळ्यांचं आभार व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो की आपण इतक्या छोट्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाला. आणि यानंतर फक्त आमची तुमच्याकडे एकच मागणी आहे नाईक साहेब, अधिवेशन अधिवेशन आणि अधिवेशन. धन्यवाद. नाईक साहेब आपल्याबरोबर आता यापुढच्या भाषणामध्ये संवाद साधतीलच. मला आज या ठिकाणी येताना आपल्याशी संवाद साधताना खूप भरपूर आनंद झाला. आपल्या परिवारातल्या घटकांशी संवाद साधताना खूप आनंद झाला की बरेच दिवस मी त्याच्या अमरावतीला पहिल्यांदा आलो आहे. मग आल्यानंतर यापूर्वी खूप वेळा किंवा फार लवकर आपण यायला पाहिजे होतं असं थोडंसं वाटत राहतं. आणि जी सातत्याने फोन करत होते, ओढीजीचा फोन सातत्याने येत राहायचा, परंतु कुठल्याही गोष्टीला योग यावा लागतो. त्याप्रमाणे आज ॲक्रिडेशन मिटिंगच्या निमित्ताने खरं तर या ठिकाणी योग आला. अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्याशी आपल्याला संवाद साधता आला. आणि आता ओघाण ॲक्रिडेशनच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना आवाहन करीत ज्यांना ह्या ॲक्रिडेशनच्या निमित्ताने किंवा ॲक्रिडेशन कमिटीचा काय फायदा घ्यायचा असेल तर त्या दृष्टीनं आपण तो सातत्याने घेतला पाहिजे. त्या दृष्टीने जे काही निकष आहे, सुदैवाने मराठी पत्रकार परिषदेचे 5 सदस्य राज्य कमिटीवर आहे आणि प्रत्येक विभागीय कमिटीत आपले सहकारी सदस्य अनेक ठिकाणी काही अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून विभागीय कमिटी आहेत, राज्य कमिटीच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच जणांना ॲक्रिडेशनच्या माध्यमातून अतिशय चांगली जी सुविधा आहे ती आपल्याला त्या निमित्ताने खरं तर देता येईल. मगाशी जान्हवीताईंनी सांगितलं की केवळ पुढारीच्या पदामुळे नव्हे तर मराठी पत्रकार परिषदेच्या पदामुळे मी या ठिकाणी आहे. तसंच मी स्वतः असं सांगेन किंवा मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जिल्हाध्यक्षापासून विभागीय सचिव, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्यानंतर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली, वेगळी ओळख मिळाली, ही केवळ मराठी पत्रकार परिषदेमुळे आली. आणि त्याचबरोबर ॲक्रिडेशन कमिटी असेल, पत्रकार सन्मान योजना असेल, पत्रकार पेन्शन योजनेवर मला सुदैवाने काम करायची सगळे नेत्यांमुळे संधी मिळालेली आहे. पत्रकारांची जी आरोग्य कमिटी असते ज्यामध्ये आपण वैद्यकीय मदत देतो त्या कमिटीवर सुद्धा मला काम करायची नेत्यांमुळे संधी मिळालेली आहे. आणि हे केवळ फक्त मराठी पत्रकार परिषदेमुळे शक्य झाले. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करा. संघटनेत तुम्हाला नक्कीच चांगलं पद मिळेल, संघटनेत चांगली संधी मिळेल, एक चांगली ओळख मिळेल आणि निश्चितपणे तुम्हाला एक चांगली ओळख मिळाल्यानंतर त्या माध्यमातून तुम्हाला आपल्या सहकार्यांचा जो अतिशय चांगला फायदा करून देऊ शकाल अशीच ग्वाही मला या ठिकाणी खरं तर द्यावीशी वाटते. खूप आनंद झाला आज आपल्याशी संवाद साधून. नक्कीच पुढच्या काळात लवकरात लवकर पुन्हा आपण या ठिकाणी येऊ. आपल्या या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, चांगला सन्मान केला, त्याबद्दल खूप खूप पुनश्च आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संघटनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय किरण नाईक साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत देऊ. अमरावती जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अनिल भाऊ अग्रवाल यांच्या
भाऊंच्या नेतृत्वाखाली आज कार्यकारिणीने मराठी पत्रकार परिषदेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा तुम्ही आज सत्कार करत आहात। मी स्वतः आणि परिषदेच्या वतीने मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, कारण अमरावतीमध्ये अनिल भाऊंच्या नेतृत्वाखाली एक भवन उभं राहिलं। ज्यावेळी याचं उद्घाटन होतं त्यावेळेला त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं या म्हणून, परंतु आम्हाला इथे येता आलं नव्हतं, कारण मी नव्हतो इथे, त्या बाहेर होतो, मी मुंबईच्या बाहेर होतो। आणि हा कार्यक्रम जेव्हा झाला अचानक ते जाणं मला भाग पडलं होतं आणि साहेबांची पण काही अडचण होती। आम्ही सिद्धार्थ शर्मांना सांगितलं होतं की शर्मा भाऊ आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे आणि कार्यक्रमाला आम्ही उत्पन्न तुम्ही जा। मला वाटतं सिद्धार्थ भाऊ आले होते आमच्या वतीने। बांधवांनो, सत्कार हा कौटुंबिक तुम्ही आमचा आज केलेला आहे आणि हा कौटुंबिकच पाहिजे। आम्हाला क्वालिटी लागते, क्वांटिटी लागत नाही। आज तुमची क्वालिटी आहे, हे जे उभं राहिलं ना आणि हे जे तुम्ही सर्व उपक्रम राबवता ही तुमची क्वालिटी आहे हो। आणि अनिल भाऊंच्या नेतृत्वाखाली कुठली तुम्हाला कमतरता येणार नाही हे मलाही माहिती आहे। अनिल भाऊंनी मला त्यांचा परिचय सांगितला किती वर्षाचा आहे। मी अनिल भाऊंना त्यांचंही कार्य पाहतात, तेही माझं कार्य पाहतात। अशी धडाडीची माणसं असली ना तर कुठल्याही गोष्टीची कमतरता येत नाही। आज SM देशमुख, किरण नाईक हे महाराष्ट्रामध्ये ओळख कशी झाली तर मराठी पत्रकार परिषदेमुळे झाली। मराठी पत्रकार परिषदे मला ज्यावेळी आणलं 2000 साली, 2002 मी 2000 साली मी कार्यकर्ता म्हणून झालो आणि 2006 पर्यंत मी कार्यकर्ता होतो। मी कुठलंही पद मागितलं नाही, पण मी ज्यावेळी परिषदेचा मी जुना आहे, म्हणजे 75-76 सालापासून मी अधिवेशनं पाहत आहे मराठी पत्रकार परिषदेची, पण कधी मी मराठी पत्रकार परिषदेशी संबंधित नव्हतो। कारण त्यावेळी आमचे कुमार कदम नावाचे आमचे ज्येष्ठ पत्रकार, त्यांच्या वतीने मी अधिवेशनाला जायचो। पण त्यावेळी असं म्हणत यायचं, अरे एवढी मोठी संघटना आहे, चळवळ, आपण ही चळवळ आहे, म्हणजे बिलाच्या वेळेला किती जण तुरुंगात गेले त्यावेळेला त्या विरोधामध्ये। हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर मलाही ज्यावेळी कळलं, कारण मी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा एक पदाधिकारी पण होतो आणि मी त्यांच्याशी काम पण करत होतो, पण मला मराठी पत्रकार परिषदेकडे येण्यासाठी एक घटना घडली आणि ती घटनेमध्ये मी त्यांना मदत केली। तर ते म्हणाले नाही नाही तुमच्यासारखा आम्हाला माणूस पाहिजे आणि तरी तुम्ही या इथे। बांधवांनो, तुम्हाला खरं सांगतो, त्या प्रसंगातून आम्ही बाहेर आल्यानंतर माझी ज्यावेळी निवड झाली ना, मी त्या दिवसापासून ते आज मितीपर्यंत मला अनेक लोकांकडून आल्या, अनेक संघटनांकडून, तुम्ही इकडे या, तुम्हाला मी एवढे पैसे देतो, तुम्हाला एवढं मानधन देतो, तुम्हाला गाडी देतो। अजिबात मी गेलो नाही। ज्या परिषदेने मला मोठं केलं, महाराष्ट्रामध्ये ओळख झाली माझी, त्या परिषदेशी कधीही प्रतारणा करायची नाही हे मी माझ्या मनाशी ठरवलं। पण शेवटी कार्यकर्ता घडला पाहिजे, कार्यकर्ता घडवला पाहिजे आणि कार्यकर्त्याला घडविताना त्याच्या कार्याची दखल संघटनेने घेतली पाहिजे। या मताचे आम्ही आहोत, मी असे SM असतील, कारण शेवटी कार्यकर्त्यामुळेच आमची ओळख आहे ना आणि आम्ही कार्यकर्त्यांमुळेच घडलेलो आहोत। आज अनिल भाऊंची खंत ती मला माहिती आहे की अनिल भाऊ यासाठी कोणत्या म्हणजे ते आमच्या अधिवेशनाला आलेले आहेत, शेगावच्या होते, अनेक अधिवेशन आले, त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांना ते अधिवेशन घ्यायचं आहे। परंतु कसं होतं माहिती आहे का, आता तुम्हाला सांगतो, अधिवेशन घेतल्यानंतर आहे ना आम्ही एक बैठक घेतो आणि त्या बैठकीत आम्ही काय करतो, पदाधिकाऱ्यांना बोलवतो। आता त्या पदाधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये बिचारे अनिल भाऊ तुम्ही नसल्यामुळे ती थोडी अडचण झाली आणि त्या बैठकीमध्ये दोघांचे प्रस्ताव आले, एक आला नागपूर आणि एक आला नगर। आज तुम्ही माझ्याशी बोलताय आणि तुम्ही बोललात, याच्यापूर्वीपासून तुम्ही सांगताय की आम्हाला अधिवेशन अमरावतीमध्ये घ्या म्हणून, पण आता 2,500-3 हजार लोकांचा विषय आहे आपल्या पत्रकार येणाऱ्या, त्यांची 2-3 दिवसाची व्यवस्था करावी लागते आपल्याला। या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते अधिवेशन कसं आहे, कुठली आपल्या पत्रकारांचं आहे, जर चांगलं झालं तर चांगलं, वाईट झालं तर मग असं बोंबा करतात ना की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आली तर सोशल मीडिया आल्या, त्यावेळी तर नुसतं वर्तमानपत्रात किंवा चर्चा व्हायच्या, आता सोशल मीडियावर वाभाडेच काढले जातात पूर्णपणे। त्याच्यामुळे आम्ही आहे ना फार सावधतेने करतो, उगाच सांगायचं घ्या घ्या म्हणून, आणि उद्या काय प्रॉब्लेम आला तर फेस कोणाला करावा लागतो,
तर SM देशमुख असेल, मी असेल, का आमची कार्यकारिणी आहे, यांना फेस करावं लागतो. मग आम्ही ठरवलं आहे यांच्या अनिल भाऊंच्या प्रस्तावावर अजूनही असं काही आलेलं नाही, फक्त आम्ही विचार करायचं ठरवलेलं आहे. साहेब आता येतील, परदेशात असले, आल्यानंतर आम्ही ती चर्चा करू. त्याच्यामध्ये आज सत्कार आम्ही घेतलेला आहे. त्या शाल, त्याची ऊब आम्हाला मिळणार आहे त्या शालीची, आणि जे तुम्ही आम्हाला स्मृतिचिन्ह दिले हे सगळं लक्षात घेता आम्ही सरांशी बोलणार आहोत. आणि जर का त्यांनी सांगितलं की आपण पाहूया कसं करायचं, अनिल भाऊंशी पण चर्चा करणार. ज्यावेळी फायनल करताना ज्यावेळी आम्हाला अंतिम निर्णय घ्यावा तो आम्ही अनिल भाऊंशी पण चर्चा करू ना. तर साहेब आल्यानंतर अजून काही तसं ठरलेलं नाही ना कुठे करायचं, काय करायचं आहे ते. पण तुम्ही अनिल भाऊ, तुमच्या नेतृत्वाखाली अधिवेशन हे होणार आहे. फक्त मी तुम्हाला कधी होईल हे आता सांगत नाही. आज तुमचं कार्य चालू आहे, आज तुम्ही चांगलं काम करताय. एवढी मोठी वास्तू उभी राहिली आहे. वास्तू उभी राहताना काय अनंत अडचणी असतात मी त्याचा चांगला साक्षीदार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपले बाळशास्त्री जांभेकर, त्यांची जन्मभूमी, त्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यांची स्मारकं झाली आहेत, पण जांभेकरांचं होत नव्हतं. मी त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मागे लागलो, सुधीर मुनगंटीवारांच्या मागे लागलो. पैसे मंजूर 5 कोटी रुपये मंजूर करून घेतली. जागा होती, 11 गुंठे जागा होती, ती पैसे मंजूर करून घेतले आणि आज स्मारक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आणि ते आता मेंटेन करणं फार कठीण झालं. म्हणजे हे जे आहे ना ते खरोखर त्याच्यात म्हणजे तुम्हाला जर तुमचे रिलेशन नसतील तर तुम्हाला ते फार कठीण होतं. म्हणजे वास्तू उभी राहते. आणि तुम्हाला सांगतो मी काय जिल्ह्यात जातो ना, वास्तूची अवस्था बघितली आहे. कशासाठी भवन उभं केलं असं आता आम्हाला वाटायला लागलं. काही नाही, इतकी पडझड झालेली आहे, फार मेंटेनन्स नाही, काही नाही. अशा आज आम्हाला सुद्धा मराठी पत्रकार परिषदेचं छोटंसं कार्यालय आहे, 150 मधलं तो एरिया आहे, तिथे आमचं कार्यालय. आम्हाला भवन वाटतं उभं राहावं, बाकीच्या गोष्टी पण झाल्या पाहिजेत ना. आज आम्ही मराठी पत्रकार परिषदेचा हा सगळा कारभार वर्गणीवर होतो. वर्गणीवर आम्हाला कोणाचे पैसे घेत नाही. आम्ही ना शासनाकडे आम्ही हात पसरत ना कोणाकडे नाही. का आम्ही आज जर शासनाकडे आम्ही जर मागितले पैसे आणि त्याने आम्हाला उद्या दिलं तर आम्ही आमचे जे प्रश्न आहेत पत्रकारांचे मांडताना आम्ही त्या पद्धतीने त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊन जाब विचारू शकत नाही. कारण आम्ही काय करतो, आम्ही शासनाचे हे झालेलो निधी घेतलेला आहे, मग कसे आम्ही नाही करत. अजून जागेचा कुठलाही आम्ही विचार अजूनपर्यंत केलेला नाही. हाही त्याच्यामध्ये कार्यालय उभं राहायचं आहे, त्या कार्यालयात आम्ही काम करत आहोत. तिथून कारभार चालू आहे मुंबईमधून. आता दुसरी गोष्ट जी आहे ती पत्रकारांच्या संदर्भातल्या समस्या. तुम्हाला खरं सांगतो, आज ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या औषध पाण्यासाठी, आणि हा सगळ्यात जर भेडसावणारा प्रश्न असेल तो ग्रामीण भागात आहे. तुम्हाला खरं सांगतो, आज अनेक लोकांचे प्रश्न आहेत. आम्हाला हे येतात की हो साहेब, आमचा एक प्रस्ताव आलेला आहे ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना. ती सन्मान योजना जी सुरू झाली आहे त्याच्या एवढ्या त्या अर्जामध्ये क्लिष्ट अशा त्यांनी हे केलेले आहेत अर्ज. त्यामुळे काय झालं म्हणजे तो अर्ज भरताना तो कसा बाद होईल ते बघतात आणि मग पुढे ते क्वेरी करतात आणि मग सांगतात की तो अर्ज फेटाळला गेलाय. तसंच त्या आता अधिस्वीकृतीवर अधिस्वीकृतीला आम्ही ते ज्यावेळी लावतात ना नियम, त्यावेळी आम्ही सांगतो हा नियम लावताना तुम्ही मागच्या वेळी जो केलेला आहे अर्ज तो ह्याच याच्या खाली केलेला आहे, मग हा का फेटाळता. म्हणजे असे तुम्हाला खरं सांगतो, आम्ही देण्यासाठी आहोत. आम्ही अधिस्वीकृती अधिकाधिक मिळावी ग्रामीण भागातल्या पत्रकारांना, त्यासाठी आम्ही आहोत ना. आम्ही न मिळू नये म्हणून नाही ना. मी असेल, आम्ही SM देशमुख, आम्ही प्रत्येक वेळेला आता यदुभाऊ आल्यापासून जरा थोडी शिस्त लागली आम्हाला याच्यात. पूर्वी तर काही नाही, एवढ्या क्लिष्टतेच्या ज्या अटी आणि शर्तीमध्ये माणूस अर्जच नाही करायचा. आता अर्ज करायला लागले आणि आता सन्मान योजना आल्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांचे जरा अर्ज वाढायला लागले. चांगली गोष्ट आहे, त्यांना मिळालं पाहिजे. आज तुम्हाला खरं सांगतो, हा जो विषय आहे ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेचा, हा मराठी पत्रकार परिषदेचे SM देशमुख, टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाश जोशी आणि तुमच्या नागपूरचे बोधनकर, हे 3 लोकांची समिती विलासराव देशमुखांनी 99 साली केली होती की त्या
त्यावेळी त्याला पेन्शन म्हणून होता, आता सन्मान योजना केली. लोकमतचे ते त्यावेळी अध्यक्ष होते ॲक्रेडिशन कमिटीचे. आणि त्यावेळेला 99ला SM देशमुख, प्रकाश जोशींची त्रिसदस्य समिती केली. इतर राज्यातले या योजना कशा त्याचा अभ्यास करावा. आणि 99 पासून हा पाठपुरावा परिषद करते आहे. आम्ही फक्त कुठे प्रसिद्धीत नाही घेत आम्ही, अरे आमच्यामुळे झालं का. शेवटी प्रसिद्धी करून आपल्याला काम करायचं, आपल्या कामावर आपण लोकांसमोर जात आहोत. पेन्शनचा म्हणजे सन्मान योजना परिषदेने, पत्रकारांवरचे हल्ले किती प्रमाणात वाढत होते. तुम्हाला काम करणं कठीण झालं होतं. आणि एखाद्या विरोधात बातमी गेली, वाळू माफी असेल किंवा कुठल्या संस्थेच्या विरोधात असेल, की ते गुंड लावून तुम्हाला मारायचे. एवढी संख्या वाढली होती त्यावेळेला, ज्या वेळेला एका पूर्णा तालुक्यामधल्या एका तरुण भारतच्या पत्रकारावर ज्यावेळी ॲसिड हल्ला झाला त्या पत्रकाराने त्याच्या पत्नीवर, त्यावेळी आम्ही मोर्चा काढला. मोर्चातली संख्या नंतर आम्ही तिथे निर्णय घेतला की आता यापुढे थांबायचं नाही. आणि मी आणि SM देशमुख आम्ही नागपूरच्या अधिवेशनाला उपोषणाला बसलो होतो, बेमुदत उपोषणाला. शेवटी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी या मार्गी लावतोय. पण असं करता करता काँग्रेसच्या काळात झालं नाही. परंतु मग आम्ही देवेंद्र फडणवीसना सांगितलं नाही झालं तर आम्ही मागे हटणारच नाही, आम्ही आता उपोषण करणार म्हणजे करणार. पण त्यावेळी त्यांनी बोलवून घेतलं सगळ्या संघटनांना, 16 संघटना त्यावेळी होत्या, त्यांची आम्ही पत्रकार समिती केली होती, संरक्षण समिती म्हणून. त्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि हा निर्णय झाला. कोणी केला? पत्रकार परिषदेने केला ना. आम्हाला क्रेडिट नको आहे, आम्ही कुठल्याही क्रेडिट घेत नाही. पण नंतर काय असं ज्या पत्रकार संघटना ज्या आहेत ना, ज्या कार्यरत नाही आहेत, फक्त कागदावर आहेत, फक्त ते वर्तमानपत्रात चमकोगिरी करणार, त्याच लोकांचं पत्र छापलं जातं. आम्ही सांगायचोच नाही की आपल्याला छापा म्हणून. पण लोकांना माहिती आहे, आज अमरावतीमधले अनिलना माहिती आहे, अनिलच्या नेतृत्वात तुम्हालाही माहिती आहे की पत्रकार संरक्षण कायदा कोणामुळे झाला. ह्या सगळ्या प्रश्न आहेत ना बांधवांनो. पत्रकारांचे संरक्षण असेल, त्यांचं आरोग्य असेल, आरोग्यासाठी आज आम्ही 67 लाख रुपये दिले आहेत. अनिल भाऊ हे आमच्या खिशातले नाही दिले, SM देशमुखने, किरण नाईकने किंवा शरद बाबळेने खिशात हात घालून नाही दिले किंवा आमच्या बँकेतून आम्ही चेक काढून नाही दिलाय. आम्ही लोकांकडून जमवलं. आम्ही काही NGOना गाठलं, काही आम्ही संस्थांकडे गेलो, त्यांना दाखवलं की बाबा अशी कंडिशन आहे, त्याचा आजार आहे, आम्हाला मदत करा. असे करून कॅन्सर, हार्ट बीटचे जे ऑपरेशन आहे किंवा मृत झालेल्या पत्रकारांना, त्याच्या कुटुंबाला त्याचा उदरनिर्वाह व्हावं म्हणून काहींना शिलाई मशीन दिली आहे, काहींना पिठाची गिरणी करून दिली. हे का करतो आम्ही? 3 मुलींची लग्न लावून दिली. पत्रकार झाले, त्यांच्या 3 मुलींची आम्ही लग्न लावून दिली. का करतो हे? शेवटी आहे आमचं कुटुंब आहे ना, आम्ही कुटुंबातलेच आहोत ना सदस्य. तुमचं जर आम्ही नाही पाहणार तर कोणाचं आम्ही हे पाहणार? तुमच्या संरक्षणाची, आरोग्याची काळजी जर आम्ही नाही घ्यायची तर मग कोणी घ्यायची? आम्ही घेतलं नाही ना ते तुमचं काम करण्याचं की पत्रकारांच्या याच्यासाठी. हा लढा यशस्वी करण्यासाठी तुम्ही पाहिजे आम्हाला. तुमची ताकद असेल ना तरच आम्हाला जरा ऊर्जा येते. आणि मी प्रत्येक वेळी सांगतो, कार्य करता असतो ना, पद हे मिळणार आहे. तर तुम्हाला पद हे कोणतेही असू दे. आम्ही काय आता तुम्हाला एक सांगतो, आज आम्ही एक म्हणजे SM देशमुख, मी आणि पापडे आम्ही सगळे बसलो होतो कार्यकारिणी की आता आमचं वय झालं आहे, SM असतील, मी असेल, आता आपल्याला एक चांगली तरुण 25 जणांची एक टीम तयार करायची महाराष्ट्रातली. आणि त्याला आम्ही मार्गदर्शन करायचं की ते पुढचे, आता त्याला 15 वर्षानंतर याला शपथ महोत्सव होणार आहे या संस्थेला. मराठी पत्रकार परिषदेला 100 वर्षे 15 वर्षांनी होणार. त्यावेळी ही जी 25 जणांची टीम आहे ना, त्यांनी ते सगळं करायचं आहे पुढे. त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून 25 जणांची अशी टीम तयार करून त्यांना मार्गदर्शन करायचं आमचे चाललेलं आहे. साहेब आल्यानंतर आम्ही बसून ती टीम तयार करून ती सगळ्यांना सगळ्याच जिल्ह्यातून बोलवणार. म्हणजे उद्या अनिल भाऊंना सांगणार बाबा तुमच्याकडचे तरुण कोण असतील तर आम्हाला नावं द्या किंवा. आणि ती असणं तर गरजेचं आहे. आम्हाला पण आता आम्ही किती वयोमानानुसार धावणार किती, जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत आम्ही धावतोय. पण आज
तेवढं जमत नाही पहिल्यासारखं. आता आम्ही महाराष्ट्रावर कुठे काही होऊन दे, SM देशमुख आणि मी आणि आमच्यासोबत जी काय मंडळी जे पदाधिकारी असे ते यायचे आणि भले भले मोर्चे काढलेले आहेत. त्यासाठी ताकद ही तुमची आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, सरकारकडून तुम्ही कसल्या अपेक्षा करू नका. खरं सांगतो तुम्हाला, कारण आज तुम्हाला सांगतो, आज जी शंकरराव चव्हाण आरोग्य योजना आहे, त्याच्यात पैसे जे आहेत ना दिले, म्हणजे ते आता फिक्स डिपॉझिटला ठेवलेले आहेत, ते 35 कोटी आहेत. आता त्या योजनेमधून सन्मान योजना पण राबवली जाते. मी त्या दिवशी मागच्या अधिवेशनात हे गेलं, त्याच्या मागच्या अधिवेशनाला ज्यावेळी कसं आहे ते प्रथा आहे आमच्याकडे, अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सगळे येतात आणि कसं कामकाज झालं आणि किती तुम्ही आम्हाला सहकार्य केलं असं ते कौतुकाचे आमच्यावर थाप मारायचे. त्यावेळी आम्ही त्यांना मागच्या वेळी मीच गेलो होतो आणि आमच्यासोबत पत्रकार मंत्रालय वार्ताहर संघाचे 2 पदाधिकारी. मी म्हटलं हे सगळं तुम्ही केलं, तुम्ही राज्यातल्या जनतेसाठी करताय, सगळ्या वर्गासाठी करताय, मग पत्रकारांनी काय वाईट केलं तुमचं? पत्रकारांनी काय घोडं मारलंय? पत्रकारांसाठी जी सन्मान योजना आहे ती सन्मान योजना वेगळ्या हेळखाली त्याला 50 कोटी वाढवा आणि ती योजना राबवा. तुम्ही ह्या 35 कोटीमध्ये दोन्ही योजना राबवत आहे, हे योग्य नाही म्हटलं. आता त्यांनी ते बैठक लावली, म्हणजे पुढच्या 1-2 आता निवडणुका आल्या आहेत, पत्रकारांची गरज आहे त्यांना. आता ती लावलेली आहे बैठक, बघू आता. म्हणजे आता त्या ह्याच्यामध्ये त्या बैठकीतून जर तणाव आली, बुद्धिभूषणे जर पैसे वाढवतील आणि 2 हेड वेगळे करतील, आधी सांगितलं 100 कोटीचं करा, 50-50 कोटी दोन्ही याचे करा, मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. हे का करतो आम्ही? तर तुम्ही बहीण योजना आणली, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका पत्रकार कधी होणार आहे सरकारचा? जर तुम्ही दिलत ना तर तो पत्रकार तुमच्या बाजूने लिहिणार आहे, पण त्याला तुम्ही नाराज करताय आणि त्याच्यावर तुम्ही अपेक्षा करताय. आज तुमच्या मागे कोण आहे का सांगा मला? ना जनता, ना तुमच्या मागे संपादक, ना मालक, ना कोणाचं. सॉरी तुम्ही मालक आहात, पण मी चुक हे करणार म्हणजे सांगतो, खरं सांगतो, परिस्थिती वास्तूच तशी आहे की पत्रकाराच्या बाजूने कोणी नाही आवाज. आणि संघटना आहेत त्या कोणत्या संघटना? तर एक मराठी पत्रकार परिषद आणि ज्या काही स्थानिक तिकडच्या असतील, तर उद्या तुमच्या अकोल्यामध्ये झालं तर जरी हे मालक असले तरी ते शेवटी तुमची बाजू येऊन लढणार आहे. कारण त्यांना माहिती आहे माझं नेतृत्व आहे, माझ्या पत्रकारावर जर कुठला हल्ला झाला किंवा काय त्याच्यावर प्रसंग आला तर मला गेल्याशिवाय हे जाणं गरजेचं आहे, अडचणी निर्माण होतील, म्हणून तुम्हाला जावं लागणार आहे. पण बाकीच्या ठिकाणी नाही आहे ना, असे फार वाईट अवस्था आहे आपण म्हणतो ती. तर या याच्यामधून आपल्याला संपूर्ण ही यंत्रणा पाहिल्यानंतर राज्य शासन तुमच्या बाजूने नाही, जनता. तुम्ही जर स्ट्रीट लाईट गेला ना तर पत्रकार काय करतात? पत्रकारांचं लक्ष नाही का असं म्हणून ते पत्रिका देतील. पण पत्रकारांच्या ज्यावेळी त्यांच्यावर प्रसंग येतो त्यावेळी सामान्य माणूस तुमच्या सोबत नसतो, ना सामान्य माणूस, ना राज्य शासन, ना संपादक, कोणी नाही तुमच्याबद्दल. तुम्हाला तुमचा लढा तुम्हाला एकट्याला द्यायचा आहे. मग अशा वेळेला मग आम्ही येतो तुमच्यासोबत. आता ताईने सांगितलं वारिशेच्या वेळेला, शशिकांत वारिशे, त्यावेळेला असंच झालं. मी जान्हवीताईनं फोन केला, मला फोन आला एका हिंदी दैनिकाचा, कुठून? दिल्लीमधून. ऐसा ऐसा नाईट साहब हुआ है, एक जर्नलिस्ट को मार डाला है. कुठे तुम्हाला ऐसा रत्नागिरी मी तातडीने फोन केला. जान्हवी म्हणाले की शशिकांत वारिशे, तो जो नाणारचा ना तो प्रकल्प, त्या प्रकल्पाला तो विरोध करत होता. नाणार रिफायनरीला तो विरोध करत होता. तो जनतेच्या बाजूने होता, त्या जनतेवर अन्याय होत होता, तो अन्यायाला वाचा फोडत होता. म्हणून त्या माणसाला मारून टाकण्यासाठी सुपारी दिली गेली आणि त्याला गाडीखाली चिरडला. त्याला दिवसा चिरडल्यानंतर शासनाकडून काही नाही हो. आणि तो BJPचा कार्यकर्ता पदाधिकारी होता, काही झालं नाही. मी फोन केल्यानंतर त्याच दिवशी मी गेलो सह्याद्रीवर आणि देवेंद्रजींना विचारलं, साहेब म्हटलं असं एक प्रकार झालेला आहे,
आणि अद्याप त्याच्यावर कारवाई होत नाही समोरच्या. मी पाहतो, मी घेतो, माहिती घेतो. साहेब माहिती घेतो, पाहतो, हे काय चाललंय तुमचं? मेला हो माणूस तो. तुम्ही माहिती घेता, पाहतो. आत्ता त्या धनंजय कुलकर्णीला SP ला फोन लावा, माझ्या समोर लावा आणि त्याच्यावर कारवाई करायला लावा, नाही तर मी इथून जाणार नाही म्हटलं. आणि सांगतो तुम्हाला बांधवांनो, ही शक्ती, ही ताकद आहे ना, ही ऊर्जा तुमच्यामुळे मला आली. त्याबरोबर तातडीने त्याला अटक झाली, त्याच्यावर केसेस दाखल, त्या कुठल्या गुन्ह्याखाली त्याला जे करायची ती केली आणि नंतर त्याला 25 लाख रुपये आम्ही मदत मिळवून दिली त्या कुटुंबाला. आणि परत कोर्टाने जामीन पण नाकारलाय त्याचा, हायकोर्टाने. म्हणजे हे सगळं आम्ही करतोय. का करतो? तर मला तुमचं संरक्षण करायचं आहे, तुमच्या आरोग्याचं, तुमच्या जीविताचं हे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठी पत्रकार परिषदेने घेतली आहे. बांधवांनो, तुमची अशी ताकद आम्हाला वेळोवेळी मिळाली पाहिजे. तुमचे जे काही प्रश्न आहेत अनिल भाऊ, तो प्रश्न मी खरोखर मार्गी लावणार. तुमचं जे स्वप्न आहे अधिवेशन तुमच्या नेतृत्वाखाली झालं पाहिजे, प्रयत्न करणार आम्ही. तुम्ही ज्यावेळी आपण बैठक होईल त्यावेळी आपण आपल्या पद्धतीने करू. बांधवांनो, तुम्ही आज आम्हाला इथे बोलवलं आणि आमचा कौटुंबिक सत्कार केला, त्याबद्दल मी पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मार्गदर्शक श्री किरण भाऊ नाईक यांनी सुद्धा अनिल भाऊच्या निमंत्रणाचा मान ठेवून सर्वजण आग्रहाने त्यांनी निमंत्रण स्वीकारून त्यांनी इथे येण्याचं केलं. त्याबद्दल आम्ही सर्वांतर्फे तुमचे आभार मानतो. आभार असले कौटुंबिक, तुम्ही कुटुंब आम्हाला केलं ना, मग आभार नाही आमचे मानायचे. पण सोबतच सर तुम्ही काही प्रश्न निर्माण केले, त्याचं मी दोन वाक्यामध्ये उत्तर देतो की अनिल भाऊचं तुम्ही जे म्हटलं ना की अन्याय होतो महाराष्ट्रामध्ये किंवा काय, तर तुमच्या माहिती करतो, तुम्ही नॉलेज करता सांगतोय. अमरावती जिल्ह्यामध्ये सर याच्यापूर्वी पत्रकारांवर म्हणजे गेल्या 10 वर्षापूर्वी जे पत्रकार हमले होत होते किंवा काही अन्याय होत होता, तर सर पत्रकारांच्या मागे कोणी उभं राहत नव्हतं. ही शोकांतिका होती. ते जरी मागत असले, म्हणजे मी त्यांची रीने ओळख तिथे बसलेला प्रत्येक व्यक्ती सांगेल, तिथे म्हणजे आमच्या संघटनेला तुम्ही जर धरून नसेल तर कुठल्या याचा असो, ज्या वेळेस अन्याय झाला किंवा त्याला जे काही कारवाई झाली असेल त्याच्या विरोधात सगळ्यात प्रथम आवाज उचलणारा कोणी माणूस असेल, एकमेव मालक संपादक असेल तर या अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून अनिल भाऊनी नेहमी आवाज उचलला आणि सर आम्ही निवेदन दिली, कारवाई करण्यात भाग पाडलेली आहे. आत्ताच गेल्या 8-10 दिवसात 15 दिवसापूर्वी घटना घडली होती. एका इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या पत्रकाराला इव्हिन हॉस्पिटल आहे शासकीय हॉस्पिटल, तिथे मारहाण झाली. त्यावेळेस सुद्धा अनिल भाऊ पुढाकार घेतला. आता एका दुसऱ्या संघटनेचं पत्रकार संवाद यात्रा होती. म्हणजे असे अनेक प्रकार पत्रकाराच्या मागे जर थोडी ताकदीने उभं राहत असेल तर अनिल भाऊ आम्ही पाहिलं जिल्हा मराठी पत्रकार संघ. आणि त्याच्यानंतर सर तुमच्या मागे आम्ही 2 वर्ष होऊन लागलेलं की अनिल भाऊने तुम्हाला मागणी केली. तर अनिल भाऊचे सर तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, ते एका 2 वृत्तपत्राचे यशस्वी संपादक आहेत. पण सर त्यांचं नियोजनमध्ये आमच्या या विदर्भात कोणी हात पकडत नाही. जर तुम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला तर तुम्हाला सांगतोय सर, अमरावती म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन तुमचे जितके झाले असेल सर त्याच्यापेक्षा ताकदीने 10 पट ताकदीने चांगलं यशस्वी होऊ शकते. हे अनुभवाची कुवत आहे आणि त्याच्यासोबत आम्ही सर्वजण काम करण्यास उत्सुक आहोत. तुम्ही एकदा जसं तुमचं प्रेम तुम्ही बुलढाणा जिल्ह्यावर दिलं, तुम्ही आमच्या अमरावती जिल्ह्यावर द्या. नागपूरला देऊ नका, कारण नागपूरला झाले नाही, आलो आहे कधी त्या कार्यक्रमात. तर एवढं बोलून सर माझे तुमचे आभार मानतो आणि आपण सर्वजण आलात. कार्यक्रम का संचालन प्रफुल्ल गौड़े ने तो आभार प्रदर्शन विजय ओढ़े ने किया। कार्यक्रम में जिला मराठी पत्रकार संघ के सभी पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित थे। वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें तथा फेसबुक और इंस्टाग्राम को फॉलो करें।